नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 15. प्रभू, प्रत्येक नदीचा संगम सोहळा इतकाच सुरेख होता बरं. मला समर्पित होताना अहिल्या, नंदिनी, दारणा, प्रवरेपासून तर प्राणहिता एकनावरमपर्यंतची प्रत्येक नदी अत्यंत आनंदित होती आणि त्या सर्वजणींना मीही आनंदाने स्वतःमध्ये सामावून घेत होते. पण आज मात्र फारच भीषण परिस्थिती आहे. आज मला समर्पित होणारी प्रत्येक नदी मान खाली घालून येते, कारण ती प्रदूषणाने मलिन झालेली असते आणि मीही मान खाली घालूनच तिचे स्वागत करते, कारण मी तिच्यापेक्षा जास्त मलिन झाली आहे. आणि आम्हा सर्वजणींना मलिन करणारा मानव मात्र कुठल्या धुंदीत जगतोय कुणास ठाऊक. हाच मानव गौतमांवर देखील उलटला होता आणि हे आपण पाहिलेही होते. त्याच अनुभवाने सावध झालेली मी इथे राहत नव्हते, पण तुम्ही तर जणू मला इथे सोडण्याचा पणच केला होता ना. माझी अस्वस्थता अगदी शेवटपर्यंत टिकून होती हे पाहिल्यावर तुम्ही मला अनंत वरदानांनी भूषित केले, पण तुमची ती वरदाने आज माझ्यासाठी शाप ठरत आहेत. अगदी महाशाप ठरत चाललेले एक वरदान म्हणजे गुरु सिंह राशीत येतो तेव्हा येणारा सिंहस्थ. तुम्ही म्हणाला होतात, या पर्व काळात सर्व देवता, सर्व तीर्थे माझ्या उगमस्थळी येऊन राहतील आणि पृथ्वी तलावरील माझे महत्त्व द्विगुणित होईल. आणि तसे झालेही. खरोखर त्या शुभ क्षणांचा मी अनुभव घेतलाय. पण गेल्या काही शतकांपासून मानव सर्वनाशाकडे अगदी आनंदाने निघालाय आणि या सर्वनाशाची सुरुवात त्याने माझ्याच सत्यनाशापासून केली आहे. या सिंहस्थ पर्वणीचे निमित्त साधून त्याने सुधारणेच्या नावाखाली मला बांधून टाकले. त्र्यंबकेश्वराप्रमाणेच त्याने मला नाशिकमध्येही बंदिस्त करून टाकले. हा ठरवेल तितक्याच पात्रातून मी वहन करायचे अशी सोय त्याने केली आहे. आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे तो या सर्वांना सुधारणा म्हणतोय. दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ म्हणजे माझ्या स्वातंत्र्यावर होणारा नवीन आघातच असतो. या आघाताला तो पर्वणी म्हणतो. या पर्वणीत तो मला जमेल तितके मलिन करतो आणि त्यानंतर भक्तिभावाने नमस्कार करून निघून जातो. आपण गोदामाईस नष्ट करतो आहोत असे बाहेरून येणाऱ्याला तर वाटतच नाही, पण स्थानिकांनाही वाटत नाही. उलट या दिवसांमध्ये वारंवार येणाऱ्या पै पाहुण्यांना वैतागून स्थानिक म्हणतो, उगीच राहतो या गोदेकाठी. हा सिंहस्थ म्हणजे डोकेदुखी झालीये. अरे जा ना मग मला सोडून. कोणी आग्रह केलाय का तुला की महादेवांनी आमंत्रण पाठवलंय ये गोदेकाठी म्हणून? माझ्याच पात्रात अतिक्रमण करून साळसूद झालेल्या हरामखोरा, आधी तू आलास की मी आले? माझा प्रवाह खाल्लास ना? तुझा प्रवाह संपतो की नाही ते बघच तू. प्रभू, या नासलेल्या नाशिकमध्ये माझे मन रमतच नाही. हे मन सतत भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रमते. या भूतकाळातील आठवणींच्या जोरावरच मी वर्तमानातील हलाहल पचवते. होय प्रभू, मी हलाहलच म्हणाले. तुम्ही एकदा हलाहल पचवून नीळकंठ काय झालात, महादेव काय झालात, आणि मी रोज काय काय पचवते. मी वर्षानुवर्ष हलाहल पचवते. तुम्ही एकदा हलाहल पचवून देवांचे देव झालात आणि मी मात्र दिवसेंदिवस अधपतीत ठरते आहे. काय हा दैवाचा फेरा! मानवाबरोबर जे काही घडते आहे तो त्याच्या कर्माचा परिणाम असतो, पण मी कुठलं कुकर्म केलं म्हणून मला ही शिक्षा? अगदी गतसप्ताहातील प्रसंग. माझे मन पद्मपुरात पोहोचले होते. मन असते वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आलेलं. असं मन पद्मपुरातील कमलिनी भोवती रुंजी घालू लागले. त्या श्वेत जांभळ्या लाल भडक कमळांनी माझ्या जलात गर्दी केली होती. दोन्ही काठांनी वृक्षवल्ली विराजमान झालेली, त्यावर पक्षीगणांची भरगच्च वस्ती आणि जलात कमळांच्या बरोबरीने जलचरांची वस्ती.
पण जलात कमळाच्या देठांनी कधी जलचरांना अडचण केली नाही, की जलचरांनी कधी एकाही कमलिनीला धक्का लावला नाही. किती अद्भुत साहचर्य! या कमलिनींमुळेच तर या नाशिकचं पूर्वीचं नाव पद्मनगर असं होतं. या पद्मनगरात पोहोचून माझं मन सुखावलं होतं. तितक्यात वर्तमानात असलेल्या या शरीराची लाही लाही झाली. काय होतंय हे कळायच्या आत माझ्या जलातील सर्व जीव तडफडायला लागले. अरे हे काय होतंय? अरे कोणी वाचवा रे, यांना वाचवा रे, असा मूक आक्रोश मी केला आणि असहाय्यपणे मासळींची तडफड पाहिली. प्रभू, काय झालं काही कळलं नाही. मन भूतकाळात इतके रमले की हे पद्मनगर नाही, नाशिक आहे याचेही भान निघून गेले. मुळात माझ्या पात्रातील जल हे येथील जनतेचे सांडपाणीच आहे, तरी मी ठरल्याप्रमाणे भिकारणीसारखी जगतेच आहे. या सांडपाण्यात सुद्धा जलचर जन्मास येतात, जमेल तेवढे जलशुद्धीकरणाचे कामही करतात आणि नैसर्गिक स्वभावानुसार जलक्रीडाही करतात. पण त्या पुलाखालून येणाऱ्या जलात कोणी काय टाकले हे कळलेच नाही. पण थोड्याच वेळात मासळी आदी जीवांची तडफड थांबली. एकही जीव त्या ठिकाणी जिवंत नव्हता. जलचर मरून मोकळे झाले आणि मी मरण यातना भोगल्या. आधीच हिरवं असलेलं जल काळं ठिक्कर पडलं. सकाळी काठावरती लोकांनी गर्दी केली. मेलेली मासळी किनाऱ्याला लागली होती. काही हरामखोरांनी ती उचलून बाजारात नेऊन विकली, तर काहींनी पोटाची खळगी भरण्यासाठी मासळी उचलली. पण तेवढ्यात काही समजदार आले आणि त्यांनी ती विषारी मासळी घेण्यापासून लोकांना परावृत्त केले. मग दिवसभर तज्ज्ञ मंडळी, छायाचित्रकार, राजकारणी आणि बघे आदी सर्वजण येऊन गेले. पण त्यात माझी वेदना कळणारा एखाद दुसरा असावा. बाकी सर्वजण साव होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा विषय वाढायला नको आणि हलाहल ओतणारा सज्जन गोत्यात यायला नको म्हणून मखमलाबाद नाल्यातून प्रचंड जल सोडले गेले आणि मेलेल्या जीवांची यात्रा अशोक स्तंभापर्यंत किंवा पुढेही कदाचित पोहोचली. आणखी थोड्या वेळात सांडपाणी रूपी जलस्रोत आला आणि जलचरांची अंत्ययात्रा त्यांच्याही पुढे पोहोचली आणि तिथेच थबकली. कारण पुढील पात्र दाट पाणवस्तींनी आच्छादले आहे. आता हे मृतजीव तिथेच कुजणार, त्यांची दुर्गंधी सुचणार. त्याला मी काय करू? येथील उंच इमारतीत राहणारे साळसूद म्हणाले, नदीतून दुर्गंध येतोय. कुठून या नदीकाठी घर घेतलं कुणास ठाऊक. अरे पाप्यांनो, तुम्ही तुमचा कचरा, सांडपाणी सर्व काही माझ्यावर अंगावर टाकून वर मलाच दुर्गंधास कारणीभूत ठरवताय. तुम्हाला जर मी राक्षस म्हणाले तर तो राक्षसांचाही अपमान ठरेल. कारण राक्षसांनी कितीही उच्छाद मांडला असला तरी ते कितीही भोगवादी होते तरी ते मूर्ख नव्हते. प्रभू, हा आत्ताचा मानव असुरांसारखा आळशी, राक्षसांसारखा भोगवादी, सर्वसामान्यांसारखा अकर्मण्य तर आहेच, पण त्याहून कहर म्हणजे तो मूर्ख, महामूर्ख आहे. कारण असुरांनी, राक्षसांनी, अकर्मण्यांनी जी कुऱ्हाड स्वतःच्या पायावर मारून घेतली नव्हती ना, ती या पंचमहाभूतांच्या नाशाची कुऱ्हाड हा स्वतःच्या पायावर मारून घेतोय आणि त्याचे गंभीर परिणाम याला भोगावेच लागतील. प्रभू, या दंडकारण्यात आजवर मी बरे वाईट कितीतरी मानव समूह पाहिले. त्यात सर्वसामान्य मानवही होता, ऋषी मुनी, साधू सज्जनही होते आणि मोठमोठे बलाढ्य राक्षसही होते. तसेच मोठमोठे राजे महाराजेही पाहिले आणि अत्यंत गरीब जनताही पाहिली. या अशा विविध प्रवृत्ती आणि अनेक प्रकारच्या मानवांचे माझ्याबद्दलचे मत मात्र एक समान होते. गोदामाई आपली आई आहे आणि ती जीवनदायिनी आहे. तिचे पावित्र्य आपल्याकडून राखलेच गेले पाहिजे आणि म्हणून ही विविध प्रवृत्तींची माणसे माझी संततीच
आजच्या समाजात ही अशीच विविध विचारांची प्रवृत्तीची माणसे मी पाहते. त्यात साधू सज्जनही आहेत, विविध विषयांमध्ये विद्वत्ता मिळवलेले विद्वानही आहेत, धनवानही आहेत, मोठमोठे नेते आहेत आणि सामान्य गरीब जनताही आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारच्या माणसांचेही माझ्याबद्दलचे मत मात्र एक समान आहे. गोदामाई ही आपल्या बापाची मिळकत आहे आणि तिच्याशी कसंही वागण्याचा आपल्याला अधिकार आहे. प्रभू, ही नतद्रष्ट संतती जन्मास घालण्याऐवजी मी निसंतान राहणे पसंत करेन. काय करू या मूर्खांचे? इतिहास, भूगोल, शास्त्र सर्व काही वाचतात, रामायण, महाभारत, भागवत आणि आणखीन काही वाचतात, पण स्वतःजवळ नसलेल्या अक्लेने त्याचे अर्थ काढतात. इथे येणाऱ्या यात्रेकरूंना पंचवटी दाखवतात, सीता गुंफा दाखवतात, पण रामायणात रामाने लक्ष्मणाला पंचवटीत पर्णकुटी उभारताना ज्या सूचना दिल्या त्या सूचना हे वाचतच नाहीत, तर यातून बोध काय घेणार? मला मात्र रामचंद्रांनी केलेल्या त्या सूचक सूचनेचा विसर पडलेला नाही. राम म्हणाले होते, लक्ष्मणा, गोदामाईपासून थोड्या दूर अंतरावर जरा उंचवट्याची जागा पाहून आपल्यासाठी पर्णकुटी उभारूया. मातोश्रींपासून थोडे दूर आपले वास्तव्य असले म्हणजे वन्यजीवांच्या आणि माईंच्या दैनंदिनीत मानवी ढवळाढवळ होणार नाही. प्रभू, आज हजारो वर्ष झाली तरी असे वाटते की रामचंद्र काल परवाच येऊन गेलेत. माझ्या संरक्षण संवर्धनाचा विचार तर खूपच लांब राहिला, पण माझ्या काठावरही अतिक्रमण करणारे कुठे आणि माझ्यासाठी इतका सूक्ष्म विचार करणारे राम लक्ष्मण कुठे? का माझे मन त्यांच्या आठवणीत रमणार नाही? धन्यवाद.